नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून MDMवर विद्यार्थी संख्या कशी अपडेट करायची. क्लास वाईज विद्यार्थी संख्या आपल्याला MDMवर अपडेट करावी लागते. ते कशा पद्धतीने अपडेट करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. बघा, त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील किंवा कम्प्युटरवर कोणताही ब्राउझर ओपन करा. जसं की मी कम्प्युटरवर करत आहे, पण तुम्ही मोबाईलवर पण सहज करू शकता. बघा, त्यासाठी एक ब्राउझर घ्या. मी इथे घेत आहे गुगल क्रोम. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हेच ब्राउझर घेऊ शकता. हे पहा, इथे गुगल क्रोम हे ब्राउझर घ्यायचं आहे आणि हे ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं हे पेज ओपन होईल. गुगलमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे MDM लॉग इन. MDM लॉग इनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर इथे सुरुवातीलाच आपल्यासमोर एक वेबसाईट दिसेल, MDM पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्र. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आता तुम्ही इथे खाली पाहू शकता, हे इथे MDM लॉग इन आहे. याच्यावर क्लिक करायचं. बघा, अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आपल्या समोर लॉग इन करण्यासाठी. इथे आपल्याला शाळेचा UDS आणि पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि थोडं खाली आलं की आपण इथे पाहू शकता, इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. इथे लॉग इन करायचं आहे. मी माझा UDS आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो, तुम्ही पण करून घ्या. कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. इथे हे जे पेज आहे, इथे आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन, इथे क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे असे काही ऑप्शन दिसतील. बघा, तुम्ही जर मोबाईलवर करत असाल तर हे ऑप्शन इथे 5च दिसतील, जे की मोबाईलला सपोर्ट होतील. मी कम्प्युटरवर करत असल्यामुळे माझ्यासमोर जास्त ऑप्शन आले. परंतु तुम्हाला जर हे ऑप्शन दिसण्यास कठीण जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलच्या उजव्या कोपऱ्याला यायचं, हे 3 डॉट दिसतात, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून इथून डेस्कटॉप वेबसाईट करायची आहे. इथे जे ऑप्शन दिसते डेस्कटॉप वेबसाईट, त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे ऑप्शन दिसतील. मग नंतर याच्यामध्ये आपल्याकडं एक ऑप्शन आहे एनरोलमेंट, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे विद्यार्थी संख्या अपडेट करायची. जसे की मी क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. बघा, हे पेज ओपन झाल्याच्या नंतर कधी कधी काय होतं, इथं विद्यार्थी संख्या भरण्यास ऑप्शन येत नाही. तेव्हा काही करायचं नाही, फक्त पेज रिफ्रेश करायचं. म्हणजे आपण पुन्हा इथे एनरोलमेंटवर जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. तेव्हा ते पेज रिफ्रेश होईल. तेव्हा आपल्याला इथे विद्यार्थी संख्या भरण्यास ऑप्शन येईल. जसे की आपण पाहू शकतो, आता माझ्या शाळेमध्ये जेवढे क्लास आहेत तेवढे क्लास माझ्यासमोर ओपन झालेले आहे. हे इथे तर इथे मला ही विद्यार्थी संख्या भरायची आहे आणि ही विद्यार्थी संख्या भरल्याच्या नंतर मला अपडेट करून शेवटी इथे फायनलाईज करायची. अशा पद्धतीने मला ही पूर्ण प्रक्रिया करायची. चला तर मग आपण विद्यार्थी संख्या भरून घेऊया. अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या भरल्यावर आपल्याला इथे अपडेट करायचं आहे. हे पहा, आपल्यासमोर ऑप्शन आलेले आहे डेटा सेव्हड सक्सेसफुली. म्हणजे आता आपला हा डाटा सेव्ह झालेला आहे आणि सेव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे फायनलाईज करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथे फायनलाईजचं ऑप्शन आहे. त्याला सेव्ह केलेल्या डेटाला आधी चेक करायचं आणि नंतर फायनलाईज करायचं. फायनलाईज केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर असं पद्धतीचं आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल आणि याच्यामध्ये दाखवेल आपल्याला की तुमचा जो डेटा आहे तो सक्सेसफुली फायनलाईज झालेला आहे. तेव्हा हे झाल्याच्या नंतर इथे ओके करून आपल्याला बाहेर यायचं आहे. अशा पद्धतीने आपली विद्यार्थी संख्या ही अपडेट झालेली आहे. आता तुम्ही पुन्हा एनरोलमेंटमध्ये जाऊन आपली विद्यार्थी संख्या चेक करू शकता. तुम्ही जी विद्यार्थी संख्या भरलेली आहे ती तुम्हाला इथे दाखवेल. हे टोटल इथे तुमचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे तुम्हाला दाखवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.